brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्यामुळे हवाई वाहतुकीच्या सेवेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत. अशातच पालघरमध्ये एका हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग शाळेच्या मैदानात करण्यात आलं. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये 4 प्रवासी सुखरूप बचावले आहेत. हे हेलिकॉप्टर जुहू विमानतळावरून सुरतकडे निघालं होतं, पण मध्येच हेलिकॉप्टरच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं लक्षात आलं. त्यामुळे केळवे रोड येथील विद्यावैभव हायस्कूलच्या खुल्या मैदानात हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. या हेलिकॉप्टरमध्ये एक ज्युनियर पायलट, एक सिनियर पायलट आणि एक इंजिनियरसह 1 जण असल्याची माहिती समोर आली आहे. दुरुस्तीनंतर हेलिकॉप्टर पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने रवाना झालं. या हेलिकॉप्टरमध्ये नेमका काय बिघाड झाला होता आणि प्रवासी नेमके कोण होते याची माहिती अद्याप समोर आली नाहीये. दरम्यान काही दिवसांपूर्वीच भाजप नेत्या आणि जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या सुद्धा हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याची घटना घडली होती. उड्डाण करण्याआधीच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर बिघाड दुरुस्त करण्यात आला होता. तर शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील हे लातूरच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी विमानात बिघाड झाल्यामुळे त्यांना रस्त्यामार्गे प्रवास करावा लागला होता. एकीकडे राजकीय आणि व्हीआयपी नेत्यांच्या हेलिकॉप्टर आणि विमानात बिघाड झाल्याची घटना घडत असताना पालघरमध्ये चक्क हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग शाळेच्या मैदानात करण्यात आल्यामुळे हवाई वाहतूक सेवेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत. पालघरहून मोहम्मद खान सोबत मुंबई तक ब्युरो रिपोर्ट.